उभा राहिला, टिकून राहिला आणि चान्स घेतला, मोठा फटका लगावला. हरता हरता सामना इथे अनिर्णित सोडला. दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय दिनेशजी चोरगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन दिनेश चोरगे यांना कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. चला सुपर ओव्हर कडे वळूयात. आतापर्यंत वाटत होतं कदाचित हा सामना झुकेल की काय ग्लॅडिएटर्सच्या बाजूने, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये लास्ट ओव्हर थ्रिलर पाहायला मिळाला. दरम्यान सोल्जर्स कडून 3 बॅटर्स खेळणार आहेत ही सुपर ओव्हर, म्हणजे गौरव, प्रसाद आणि रजनीश. सलामी जोडी मैदानात गौरव आणि रजनीशची. दरम्यान सुपर ओव्हरचं हे सुपर षटक हाताळायला येतोय ग्लॅडिएटर संघाकडून अनस. सुरुवात होते सुपर ओव्हरला. नौपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 8 सीझन 8 ची पहिली सुपर ओव्हर. पहिला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा फटका लेग साइड रिजन मध्ये. घोषित क्षेत्रात धावा किती येत आहेत पंच? 2. 1 बॉल 2. चांगला फटका गौरवच्या बॅटमधून. 5 चेंडू बाकी. मोठा फटका जातोय का सीमारेषा पार? नक्कीच झाड मध्ये आला नसता तर कदाचित आपल्याला पुन्हा एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. पंचांचा इथे इशारा महत्वाचा ठरणार आहे. नक्कीच धावून 1 धाव पूर्ण होतीये. धाव फलकावर 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. 4 चेंडू शेष. यावेळेस मात्र थोडासा मिस हिट आणि पहिली विकेट. रजनीश होतोय आउट, माफ करा प्रसाद होतोय आउट. आणि आता मात्र येतोय बॅटिंग क्रीजवर लास्ट ओव्हर थ्रिलर. मोठा फटका मारणारा रजनीश. अजूनही 3 चेंडू शेष या सुपर ओव्हरचे.
धाव फलकावर आहेत 3 धावा. नौपाडा प्रीमियर लीगची पहिली सुपर ओव्हर. 3 चेंडू शेष. मोठा फटका यावेळेस घोषित क्षेत्रात जातोय का? नक्कीच. पंचांचा इथे इशारा येतो. 1 धाव निश्चित. 4 चेंडू 4 धावा. 2 चेंडू शेष. शेवटची विकेट असणार आहे. मारला इथे थेट बॉलरच्या हातात जातोय हा चेंडू आणि इथे होतोय बॅट्समन झेलबाद. सुपर ओव्हर संपते. एकूण 5 चेंडू खेळले गेले आणि धाव फलकावरती आल्या फक्त 4 धावा. म्हणजेच ग्लॅडिएटरला मात्र आता जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत ते म्हणजे 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. चला पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. सुपर ओव्हरची मॅच सुरू आहे आणि ग्लॅडिएटर्स यांच्याकडून 3 खेळाडू म्हणजेच स्वप्नील, तेजस आणि अनस दरम्यान षटक हाताळायला येणार आहे सोल्जर्स कडून गौरव. 6 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. आता मात्र कस लागणार आहे तो म्हणजे गौरवचा, कारण फार कमी धावा आहेत डिफेंड करण्यासाठी. सुरुवात होते. स्ट्राइकवर आहे स्वप्नील. पहिलाच चेंडू मोठा फटका. घोषित क्षेत्रात 2 धावा आलेल्या आहेत. पाच चेंडू 3 धावा. निर्धाव चेंडू. यावेळेस कोणती चूक नाही. 4 चेंडू 3 धावा. नक्कीच
कुठेतरी आता मात्र प्रेशर बिल्ड होताना दिसतंय. मोठा फटका इथे खेळून काढायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चूक करून बसले इथे. विकेट मिळाली, मोठी विकेट स्वप्नीलची. अतिशय सोपा झेल इथे घेतला. समीकरण बदललंय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. शेवटची विकेट असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय अनस. दरम्यान गौरवचा हा अतिशय उत्कृष्ट टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव घोषित. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा प्रेशर आता बिल्ड होत आहे. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. शेवटची विकेट. सोल्जर्सना जिंकण्यासाठी फक्त 1 विकेटची आवश्यकता. खेळून काढला यावेळेस मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. आता मात्र समीकरण असं आहे, 1 चेंडू 2 धावा. 1 बॉल 2 चा सामना. आणि जर का ही सुपर ओव्हर देखील अनिर्णित सुटली तर पुन्हा एक सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 चेंडू. ओके. 1 चेंडू 2 धावा. मस्ट हिट. आणि शेवटच्या चेंडूवरती इथे ब्लंडर. क्या बात है. शेवटच्या चेंडूवरती विकेट जाते. ओ माय गॉड, काय घडतंय. दरम्यान शेवटचा झेल हा फार महत्वाचा होता आणि हा शेवटचा झेल ज्याने टिपला तो म्हणजे हरीला अमय यांच्याकडून 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक मिळतंय. नक्कीच आपण पाहिलं होतं, अतिशय उत्कृष्ट असा सामना रंगला होता. आणि त्याचबरोबर अभिषेक इंदलकर यांच्याकडून जाहीर केलेलं मकरंद याच्यासाठी 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक देखील त्याने व्यासपीठावर येऊन कलेक्ट करायचंय. काय सामना होता, काय एनर्जी लेवल होती. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये सोल्जर्स टिकून राहिले होते.